नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. ही ECMWFची मित्रांनो टेम्परेचर दर्शवणारी इमेज आहे आणि राज्यामध्ये तापमानाचा पारा का वाढलेला आहे याच्या पाठीमागचं कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जवळपास 25 तारखेपर्यंत राज्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे. राज्याला कुठेही तापमानापासून दिलासा सध्या तरी मिळण्याची शक्यता नाही. याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर सध्या राज्यात वायव्येकडून मोठ्या प्रमाणावर उष्ण आणि कोरडी हवा वाहत आहे, वारे वाहत आहे. या कारणामुळे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा तापलेला आहे. पश्चिम विदर्भातील जिल्हे मोठ्या प्रमाणात तापलेले आहेत. अकोला, अमरावती असेल त्यामध्ये विशेषतः. जळगावमध्ये मित्रांनो पश्चिम राजस्थानमधील बिकानेर आणि जळगावचं तापमान काल सेम होतं. 45 डिग्रीच्या घरात या दोन्हीचं तापमान होतं. दिवसागणिक हे तापमान आपल्याला वाढत जाताना दिसत आहे. हे GFS चं मॉडेल आहे. राज्यासह देशात तापमानाच्या नोंदी या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात पाऊस कसा असेल, पाऊस कधी होईल, पाऊस झाल्याशिवाय राज्यातलं तापमान कमी होणार नाही. मित्रांनो, साधारणतः 21-22 तारखेच्या नंतरच राज्यात हळूहळू दक्षिणेकडून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. फार काही पावसाच्या ऍक्टिव्हिटी त्यामध्ये सुद्धा नाहीत. आपल्याला दक्षिण भारताच्या या भागात या GSF या मॉडेलने दाखवलेलं आहे, परंतु याच्यावर आपल्याला जास्त भरोसा करता येत नाही. वेगवेगळी मॉडेल वेगवेगळी दाखवत आहेत. हे ECMWF चं मॉडेल आहे. साधारणतः 21, 22, 23 नंतर राज्यात देशात कशा पद्धतीने पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यावर जर आपण नजर टाकली तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण कोस्टल लाईन अगदी केरळ पासून ते महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत. किती 23 तारखेला 22-23 तारखेच्या पुढे या साऱ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतील. संपूर्ण आपल्याला हा जो कोस्टल भाग आहे, किनारपट्टी ज्याला आपण पर्वतीय प्रदेश म्हणू, सह्याद्रीचा, त्या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढताना आपल्याला दिसत आहेत. परंतु उर्वरित राज्यात या मॉडेलने सुद्धा आपल्याला पावसाच्या ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या नाहीत. हे 23 तारखेच्या नंतर हे घडणार आहे. परत याच्यामध्ये काय चेंजेस होत असतात याच्यासाठी आपल्याला सातत्याने हवामानाचे व्हिडिओ पाहावे लागतील. सातत्याने हवामानावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. मित्रांनो, आपण या लो प्रेशर बद्दल बोललो होतो की उत्तरेकडनं येणारी जी हवा आहे, वायू उत्तरेकडनं भागातून, ही या लो प्रेशरला खाली ढकलत आहे. ही जर वर आली असती लो प्रेशर सिस्टीम किंवा आतमध्ये जर एंटर केलं असतं भारताच्या भूभागात तर निश्चित महाराष्ट्रात पाऊस झाला असता, परंतु तसं होत नाही. या वाऱ्यांचा वेग आहे, त्यामुळे हिला दक्षिणेकडे ढकललं जातं आणि दक्षिण पूर्वेकडे हिची वाटचाल सुरू झालेली. ही मित्रांनो सुरुवातीला वाटत होतं ही आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडक देईल. तिथं सुद्धा हिची लो प्रेशर धडक देण्याची शक्यता कमी आहे, कारण त्या भागातही ही लो प्रेशर सिस्टीम एंटर होणार नाही. आणि या कालखंडात चेन्नईमध्ये सुद्धा मित्रांनो कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा तापमान वाढलेलं असणार आहे. ही लो प्रेशर सिस्टीम म्यानमार आणि बांगलादेशच्या भागाकडे जाण्याची एक प्राथमिक शक्यता तयार झालेली आहे, परंतु तिच्यात वर सातत्याने आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.